सोनं, टाकला म्हणजे सोनं असतं माणसांच्या गावच्या. टाकळ्याची भाजी वेगळाच आस्वाद आहे, वेगळीच मजा आहे खाण्याची. जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. मित्रांनो, आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसाळ्यामध्ये सगळीकडे रानभाज्या आपल्याला लागायला सुरुवात झालेली आहे. आणि कोकणी माणूस पहिल्या काळात जशी रानभाज्या खायचा ते प्रमाण थोडं आता कमी झालं आहे, परंतु अजूनसुद्धा काही प्रमाणात रानभाज्या खाल्ल्या जातात. तर त्यातलीच एक भाजी, म्हणजे अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या कोकणामध्ये मिळतात रानात पावसाच्या सीझनला. तर त्यातलीच एक भाजी म्हणजे टाकळ्याची भाजी. तर ते टाकळा काढण्यासाठी मी चाललो आहे. आता आपल्याबरोबर आदेश आहे. तर टाकळा इकडे रस्त्याच्या बाजूला असं रुजतो. आता नुकताच पाऊस चालू झाला म्हणून एवढा कोळा कोळा असणार आहे. टाकळ्याची भाजी एक नंबर पौष्टिक आणि चविष्ट एवढी असते ना, जबरदस्त असते. तर म्हणून चाललो होतो आम्ही आता दोघं जण टाकळ्याची भाजी शोधूया. आणि आज टाकळ्याच्या भाजीचा ब्लॉग असणार आहे आजचा. तर इकडे बघा, छोटे छोटे हे रुजले या साईडला, रस्त्याच्या बाजून शोधत जाव्या. तिकडं मस्त असतो टाकळा लागलेला, छोटा असणार आहे तो. बुंदापासून आपल्याला उपटायला लागणार आहे, कारण मोठा झाला की कसं त्याच्या ढिऱ्या कुठल्या जातात. पण हा कसं छोटा असणार आहे, अजून मोठा झालाय नाही ना, त्यामुळे तो मुद्द्यापासून उपटून काढायचा आपण. मोठा आहे त्याचा असा अक्काळ घेतोय बऱ्यापैकी, आणि छोटा असेल त्याचा ढिऱ्या कुठणार त्याच्या. टाकळ्याची भाजी तुम्हाला आवडते? इथं हा छोटा आहे, तिकडे पुढे गेल्यावर भरपूर आहे. एका ठिकाणी असा भरपूर असणार आहे. टाकळ्याची भाजी तुम्हाला आवडते काय, कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी कधी खाल्लीच आहेत काय, कोकणकर असतील तुम्ही 100% खाल्लीच असणार आहे टाकळ्याची भाजी, त्यात काय प्रश्नच नाही. हे बघा इथं झोपानी लागला, असं असेल तर कसं भारी वाटतं का. हा छोटी रोपं हे डायरेक्ट न्यायचे आपल्याला, ते घरचे साफ करतील. पुढं चालत आले, शिर्के स्टॉपच्या पुढं आलेला आहे. तिकडं पुढं जायचं आहे. तर मगाशी गाडीवरून आलो ना, तेव्हा बघितलं आहे भरपूर, ते बऱ्यापैकी लागलेलं आहे. तिथं काढायचं आहे. ही पिशवी तरी भरून घ्यायला पाहिजे आपल्याला. पिशवी जेव्हा भरून गेल तेव्हा तिची भाजी एवढी तरी भाजी होईल, असं आहे. नाही तर पानं आपल्याला भरपूर वाटतात, भाजी एवढीशी होती तिची. हे बघा, आमच्या वाडीतलेच बाईक आहे तिकडे टाकला काढतात आहेत. हे बघा, हे पण टाकलेला आलेले आहेत. बघते, टाकला भरून झाला आहे, मोकळा त्यांचं काढून झालेला आहे. आणि आम्ही आता असं येताव आहे, सगळी माणसं ना टाकड्यावरती पिसळले आहेत. तर हा आता बघा इथं आहे, कसा आहे बघा, हिरवागार मस्त आहे की. आता इथला काढूया जरा, मस्त आहे की. भाऊ ये, तुला काढायला आणलेला आहे का बघायला आणलेला आहे काय? हा, इकडं आमची मम्मी चालले टाकला काढायला. इकडं आप्पाची आले आहे, तिकडे ती रुपाली एकी आहे. टाकला भेटत नाही, माणसं सगळे आता पिसाळले आहेत टाकल्याच्या भाजीवर. गडी चांगलं काम करतोय अंदायला. बघा कसला आहे बघा, इकडे झुपक्यानी लागलाय एकदम. झुपक्यानी कसला लागलाय बघा. हो, कसला आहे बघा, झुपक्याने एकदम. छोटा आहे ना, आता आम्ही अक्का उपटून काढतोय, आणि जो मोठा आहे त्याच्या ढिऱ्या कुटतोय, कारण छोट्याच्या ढिऱ्या येत नाहीत. बघा कसा आहे एकदम कोकणचा रानमेवा. अजून काढायचं याच्यात आम्हाला. हा हा,
रस्त्याच्या बाजूचं काढलेलं आहे, तिकडं आता खाली आहे का जरा बघायला जाता, कारण पिशवी भरून द्याल तेव्हा कुठे एवढा एवढा गोळा होतो त्याचा, असा विषय असतो. टाकला आता बघितलं ना बायका किती आल्या त्या महिला वर्ग, असं असतं टाकल्याला. आता लोक गावची एक, कारण ते सोनं टाकला म्हणजे सोनं असतं माणसांच्या गावच्या. टाकळ्याची भाजी वेगळाच आस्वाद आहे, वेगळीच मजा आहे खाण्याची. हो काय, ते पण जबरदस्त लागलेलं आहे. आपण काढूया, कोवळा कोवळा आहे अजून. निघाले आता टाकला कुठून, एवढी पिशवी भरलेली आहे चिपून चिपून, बघू. आणि ते किती टाकला कुठलात ना, त्याची भाजी थोडकीच होते. अजून साफ करणं ही मोठी जिम्मेदारी आहे. छत्री पडली, साफ करणं मोठी जिम्मेदारी असते. त्याच्यावरती व्यवस्थित साफ करायचा, व्यवस्थित धुवायचा, त्याला चिरायचा, शिजवायचा, उकळवायचा, सगळे प्रोसेसिंग असते. आता निघालोय घरी. ही बारीक अशी पानं काढायला लागतात प्रत्येकाची. छोटी छोटी भाजी आहेत, मग अशी पूर्ण बारीक पानं काढून घ्यायची, चांगली चांगली साफ करायची तिला स्वच्छ. तर मित्रांनो, भाजी आता साफ करून झालेली आहे. आणि इकडं सांगतो, ह्याच्यावरती चुलीवरती चुलीवरती उकळायला ठेवलेलं आहे बघा. पाणी टाकून त्याच्या खाली आग पेटवलेली आहे आणि उकळायला ठेवलेलं आहे मस्त आहे की चुलीवरती. असा उकळवून घ्यायचा आहे त्याला, पानं व्यवस्थित शिजली पाहिजेत. नारळ आणलाय, कारण नारळ खोबरं, ओलं खोबरं भिजून टाकायला लागतं भाजीत. त्याला एक वेगळाच चव असते. ओल्या खोबऱ्याशिवाय ना मजा नाही. खरं तर ओलं खोबरं असेल तर भारी लागतं अजून, पण आमच्याकडे आता ओलं खोबऱ्याचा नारळ नाही, त्यामुळे आम्ही सुका खोबऱ्यामध्ये ते करतोय. सुका खोबऱ्याने कांदा बिंदा एकदम जबरदस्त असेल ना, भारी लागते भाजी. ही भाजी उकळवलेली आहे मस्त आहे की, आता काढून ठेवलेली आहे बाजूला थंड होण्यासाठी. गरमागरम उकळलेली आहे, उकळवून बाजूला काढून ठेवलेली आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इकडे मिरची आहे आतमध्ये टाकायला भाजीत. व्यवस्थित याच्यातलं आता पाणी निचरून काढायचं, एकदम पूर्ण पिळायचं त्याला, गोले गोले असे करून घ्यायचे. पाणी पूर्ण गेलं पाहिजे याच्यातलं. कसा गोला झालाय बघा. आता नंतर चिरायचं याला बारीक. अशी वेळीवरती बारीक त्याला चिरून घ्यायचे. थोडी हळद टाकायची नॉर्मली, कलर थोडा येण्यासाठी. आपल्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून सुकं खोबरं आपण किसलेलं होतं, ते टाकून घ्यायचं आहे. ओलं खोबरं असेल तर अजून वेगळीच मजा असते.
ताक मस्त आहे की गरमागरम भाकरी आणि इकडे टाकळ्याची भाजी तयार आहे. यावर्षी म्हणजे पहिल्यांदाच खातोय मी टाकळ्याची भाजी. भाकरीसोबत भाजी खाण्याची वेगळीच मजा आहे. आहा, जबरदस्त. तुम्ही पण नक्की तुमच्याकडे टाकळा लागला असेल तर भाजी बनवून खा, भारी लागते. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की कोकणातील आपल्या रानभाजी म्हणजे टाकळ्याची भाजी तुम्हाला पाहायला मिळाली आजच्या ब्लॉगमध्ये. तर भारी असते ही रानभाजी. आता कोकणामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लागतात. तर हे खाऊन कोकणी माणूस आपलं जीवन जगत असतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.